आणि आपल्या मुलाबाळांना जर आपल्याला मजबूत करायचं असेल, त्यांना जर मैदानाची मातीची गोडी लावायची तर मग मल्लखांबाशिवाय पर्याय नाही, असंच आपल्याला बोलावं लागेल. आपले पुढील पाहुणे श्री माननीय श्री तुळशीदास भोईटे साहेब, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि मुक्तपीठचे संपादक. त्यांना विनंती करतो की त्यांनी ह्या कार्यक्रमाप्रती आपलं मनोगत व्यक्त करावं. जसं महाराजांच्या बाबतीत बोलतो आपण, तसंच कितीही कोण गर्विष्ठ असलं तरी मान खालीच पोवायचं. महाराष्ट्रच नाही तर अवघ्या राष्ट्राचं आराध्य दैवत असणारी छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्हा मराठी माणसांना तर आईच्या मांडीवरूनच बालपणीच तिच्या दुधाबरोबरच छत्रपती सुद्धा करतात. इतक्या मोठ्या माणसांना इथं मी ऐकलं, श्रोता म्हणून मी लक्षपूर्वक ऐकत होतो आणि अशावेळी खूप अडचण होती, बोलायचं काय उद्या. आणि पुन्हा समोर बसलेले इतके मान्यवर, त्यांच्या समोर बोलायचं म्हणजे आणखी मोठी जबाबदारी, एक दडपण आलेलं असतं. आणि त्यात पुन्हा आतापर्यंत ज्यांना ऐकलं आणि आजचा दिवस इतिहासाचा. डॉक्टर हेमंतराजे गायकवाड सरांनी मगाशी माझी ओळख करून देताना 2017चं सांगितलं, तेव्हा मी बीपी माझा भेटलो, मी प्रश्न विचारला त्याबद्दल. पुढे त्यांनी यावेळेचं नाही सांगितलं, 2026. रवींद्र मालुसरे माझे खूप जुने मित्र आणि खूप मोठं काम आहे त्या माणसाचं. म्हणजे इकडे हा एक वेगळा भाग त्यांचा मला कळला. मात्र मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ते सतत कार्यरत असतात, मोठं काम. त्यांनी जेव्हा फोन केला आणि त्यांनी जेव्हा सर तुमचं नाव घेतलं फोनवरच, आता तसं टीआरपी कडे पाहून मी पत्रकार काम करतो असा आरोप होतो, चला त्यांनी फोन ठेवला आणि याचा टार्गेट ग्रुप आहे ना, टीजी जाऊन कसा चालू. त्यांनी मला जेव्हा सांगितलं की शिवाजी ज्ञानपीठ, तेव्हा मी त्यांना बोललो मला तारीखही पाहायची नाही, तर इतर वेळी मी माझ्या मोबाईलचं गुगल कॅलेंडर तपासतो, मला ते कॅलेंडरही पाहायची गरज भासली नाही. मी पुन्हा सरांना भेटलो, गायकवाड सरांना, तेव्हा त्यांना सुद्धा त्यांच्या कार्यालयात हेच सांगितलं, कारण हे नावच मला खूप भावतं दरवेळी स्थापनेपासूनच. कारण होतंय कसं, महाराजांना आपण जणू काही तलवारीच्या पराक्रमापुरतच मर्यादित ठेवतो. मात्र तो ज्ञानोपासक राजा ज्यानं आपल्या रयतेला, ज्या काळात साम्राज्याच्या पलीकडे सरंजामी मानसिकता जात नव्हती, त्यावेळी ज्यानं रयतेचं राज्य, आपलं स्वराज्य ही भावना रुजवली. साम्राज्य नाही, कोणी काही बोलत आहे, अपमान आहे तो महाराजांचा. रयतेचं राज्य दिलं. आताच म्हणजे गेली 32 वर्ष सर करतात आहे शिवराज्याभिषेक तिथीनुसार. त्यांनी धर्मयुद्धाचं बोला, मला धर्मयुद्धात नाही बोलायचं, मला कर्मयुद्धावर बोलायचं. आणि तसाही मी वर्तमानाचा इतिहासकार, पत्रकार. आतापर्यंत जे इतिहास शतकानुशतकातला, त्यावर अनेक मान्यवरांनी अभ्यासपूर्ण विवेचन केलं. पुन्हा मी त्यावर बोलणं तसंही योग्य नाही. त्यामुळे आजच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज, फक्त 5 मुद्दे घेणार आहे मी आजच्या संदर्भात. आणि त्याच 5 मुद्द्यांच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांमधला सर्वात एक शब्द, आणि का कुणास ठाऊक आपण विसरून जातो, तो अष्टावधानी राजा. बाकी सर्व एकीकडे, आणि हा एक गुण या इथं असा घेऊन चालावं लागतं. मग तुम्ही कॉर्पोरेट मध्ये असा, आत्ताच खूप अर्थपूर्ण भाषण म्हणून मगाशी उल्लेख केला सुर्वे सरांचा, कारण अर्थ विना अर्थ नसतो, तसं आहे ते. मुंबई बँकेच्या माध्यमातून खूप मोठं ते काम करतात. त्यात छत्रपती शिवाजी महाराज आजच्या संदर्भात प्रसंगावधान जो गुण आहे, तुम्ही अगदी खासगी जीवनात विचार करा, तुमच्या कुटुंबात, मुलाबाळांच्या संदर्भात, भावा बहिणीच्या संदर्भात, शेजाऱ्यांच्या संदर्भात, अगदी इथून बाहेर पडल्यानंतर लोकल ट्रेन पकडायची असेल तरी सुद्धा, किंवा बेस्ट बस ज्या आता दुर्मिळ झाल्या त्यांची वाट पाहायची असेल तरी सुद्धा, किंवा ओला, उबेर, रॅपिडो वगैरे वगैरे, अगदी क्षुल्लक बाबतीत सुद्धा प्रसंगावधान किती महत्वाचं ठरतं हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. आणि त्यातूनच मला असं वाटलं की पत्रकार आजचे, तसं पाहायला गेलं वर्तमानाचे इतिहासकार, आणि तिथंच मग एक झगडा सुरू होतो. आणि आत्मपरीक्षण करताना माझ्यासारख्या पत्रकाराला दोष सुद्धा दिसतात आमच्यातले. पत्रकारिता के PR प्रश्न पडावा असं वागतो आम्ही, कल्पना आहे मला, खोट्याचं खरं, खऱ्याचं खोटं. आणि त्याच वेळी जेव्हा 4 न्यूज चॅनल मी वेगळे लॉन्च केले,
त्यावेळी माझ्या टीमला, नव्या सहकाऱ्यांना एक सांगितलं, पत्रकारिता काय, सत्य. सत्य काय असतं? सत्य ते नसतं जे केवळ तुम्हाला मला माहित आहे. आज गायकवाड सरांनी जे मोठं काम केलंय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतलं फार वेगळं सत्य, जागतिक ग्रेटेस्ट अशा महापुरुषांशी त्यांची तुलना करून आपले छत्रपती शिवाजी महाराज कसे ग्रेटेस्ट आहेत हे आपल्या मनावर ठसवण्याचं आणि अवघ्या भारतात ते पोहोचवण्याचं काम गायकवाड सरांनी केलं. ते सत्य, मला जे माहित आहे तेच सत्य, मी जाणतो ते सत्य. या पद्धतीनं चाललो तर माफ करा. जे एक राष्ट्र होतं जिथं खंडन मंडळाची परंपरा होती, जिथं समाज सुधारकांना, धर्म सुधारकांना जाळलं नाही जायचं, कणाद होऊन गेले, ईश्वर नाही कणाकणात अणु अणु मानलं ईश्वराला, तो हा देश. खंडन मंडळाची परंपरा असलेला, मधल्या काळात प्रदूषण, जातीभेद, हे ते जे काही प्रदूषण झालं तो हा नाही, तो वारसा नाही आपला. आणि यावेळी सत्य, मला जे माहित आहे त्या पलीकडेही सत्य असू शकतं. त्या सत्याचा शोध घेण्याची प्रक्रिया किंवा त्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे पत्रकारिता. मग त्यासाठी मला सर्व येतं, मला सर्व माहित आहे. हो, आम्ही पत्रकार जॅक ऑफ ऑल ट्रेड बट मास्टर ऑफ नन, हे सत्य मान्य करून जर आम्ही चाललो आणि आम्हीच ते महाज्ञानी असं नाही समजलं तर बरंच काही सांगता येऊ शकतं. 5 मुद्दे आजच्या वर्तमानात मला घ्यायच्यात. महाराजांची अष्टावधानी, सर्वात मोठा गुण भावला तो सांगताना. इंधन समस्या, आखाती युद्धामुळे अगदी आपल्या घरच्या गॅसपर्यंत, आताच आज सकाळी गुंडीत मिळाली आपल्याला. काय केलं असतं महाराजांनी? विचार करा. रायगडावर, म्हणजे मी 2017-18 दुष्काळ यात्रा काढलेली एबीपी माझ्यासाठी. मला खरं तर मोठ्या नेत्यांकडे जाऊन दाखवायचं होतं कसे खोटे आहेत कामाच्या बाबतीत. तेवढं शक्य नाही झालं. मात्र सुरुवात मी केली रायगडावरून, किल्ले रायगडावरून, आणि तिकडच महाडला पायथ्याशी पुढे 14 तळ आहे. म्हणजे स्वराज्य, महाराजांचं स्वराज्य आणि बाबासाहेबांचं संविधान हे आपले खरं बळ आहे. त्यातलं त्या 14 तळ्याकडे तुम्ही जर जाल ना तर तिकडे एक शिलालेख आहे, मला वाटतं मार्बलवरच आहे तो. त्यात पाणी हे कसं आपला मूलभूत अधिकार आहे, त्यावर बाबासाहेबांचं भाष्य. आणि वर रायगडावर जे गंगासागर आणि इतर सर्व तलाव आहे, जे मी पाहिलं त्यावेळी मुंगेकर सर, की पाईप टाकलेले होते. मी विचारले पाईप कुणाचे? तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांचं काम चालू आहे. म्हणजे आजच्या जिल्हाधिकाऱ्यांना महाराजांच्या पाणी पुरवठा सुविधेतून लाभ घ्यावा लागतो हे वास्तव तिकडे पाहिलं. आणि तिथून मी फिरताना मला एका वाटाडानं दाखवलं, सर तिथं एक जलमापक यंत्र आहे महाराजांनी बनवलेलं. म्हणजे खोली आहे पूर्ण एक दगडी, त्या दगडी स्तंभ. हे का सांगतोय मी इंधन समस्येवर बोलताना, की त्या जलमापक खोलीमध्ये, यंत्रामध्ये किती पाऊस पडला त्याचा अंदाज घेऊन मग पुढचं वर्षभर किती शिबंदी ठेवायची गडावर त्याचा निर्णय महाराज घेत असत. हे नियोजन